एक दिवस जो केवळ कॅलेंडर बदलत नाही तर आयुष्याला नवी दिशा देतो. एक सण जो फक्त आनंदाचा नाही तर विजयाचा, नवसृजनाचा आणि आशेचा प्रतीक आहे. हा दिवस म्हणजे गुढीपाडवा. आपल्या मराठी नववर्षाची पवित्र आणि अभिमानास्पद सुरुवात. गुढीपाडवा हा महाराष्ट्रात साजरा होणारा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेच्या दिवशी हा साजरा केला जातो. हा दिवस नवी सुरुवात, नवीन स्वप्न आणि नवीन संकल्प यांचा प्रतीक मानला जातो. गुढीपाडव्याशी अनेक कथा जोडलेल्या आहेत. मान्यता आहे की भगवान राम रावणावर विजय मिळवून अयोध्येत परत येताना हाच दिवस होता. त्यांच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी लोकांनी गुढी उभारली. राजा शालिवाहन यांनी शत्रूंवर विजय मिळवून नवीन शक संवत्सर सुरू केला. त्यामुळे गुढीपाडवा हा विजयाचाही दिवस मानला जातो. असेही मानले जाते की याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीच्या निर्मितीची सुरुवात केली. गुढी उभारण्यासाठी बांबूची काठी वापरली जाते. त्यावरती सुंदर रेशमी वस्त्र किंवा साडी अडकवली जाते. उलटा ठेवलेला चांदीचा किंवा तांब्याचा कलश त्यावरती मांडला जातो. कडुनिंबाची पाने गुंडाळली जातात आणि साखरेची गाठीसुद्धा त्याबरोबर अडकवली जाते. ही गुढी घराच्या उजव्या बाजूला उंचावर उभारली जाते. ती विजय, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे. गुढीपाडव्याला खास पारंपरिक पदार्थ बनवले जातात. पुरणपोळी, श्रीखंड आवडीने खाल्ले जाते. कडुलिंब आणि गूळ खाण्याचा अर्थ म्हणजे जीवनामध्ये गोड आणि कडू दोन्हीही अनुभव येत असतात. त्यांना स्वीकारण्याची आपली तयारी असली पाहिजे. या सणाच्या दिवशी वातावरण प्रफुल्लित असते. घराची स्वच्छता आणि सजावट केली जाते. अंगणामध्ये सुंदर रांगोळी काढतात. घरातील कुटुंबीय नवीन कपडे घालतात. गुढी उभारली जाते. देवपूजा आणि आरती होते आणि कुटुंबासमवेत हा सण आनंदाने साजरा केला जातो. गुढीपाडवा आपल्याला शिकवतो, प्रत्येक शेवट म्हणजे नवीन सुरुवात. वाईटावर नेहमी चांगल्याचा विजय होतो. फक्त आशा आणि सकारात्मकता कायम ठेवावी. गुढी ही फक्त काठीवर उभारलेली वस्तू नाही, ती आहे आपल्या स्वप्नांची उंची, ती आहे आपल्या संस्कृतीचा अभिमान आणि ती आहे आपल्या आयुष्याला नवीन दिशा देणारी प्रेरणा. चला, या गुढीपाडव्याला नवीन संकल्प करूया, नवीन स्वप्न पाहूया आणि जीवनात आनंद, यश आणि समाधान आणूया.